नमस्कार. एका कृषीशास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून आज माती, मशागत आणि सूक्ष्मजीवांचे हे अद्भुत विज्ञान समजून घेण्याची वेळ आली आहे. बघा, शेतीमध्ये आपण पिढ्यानपिढ्या ज्या पद्धती वापरत आलोय ना, त्यामागे दडलेलं खरं विज्ञान नक्की काय आहे, हे आज आपण या स्पष्टीकरणात उलगडून पाहणार आहोत. चला तर मग थेट विषयात हात घालूया आणि आपल्या शेतीला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारी ही माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. शेतीच्या जगात नेहमी एक मोठा आणि कळीचा प्रश्न विचारला जातो. तो म्हणजे नांगरणीमुळे मातीतील जीवाणू मरतात की वाढतात? आता हा प्रश्न आपल्या नेहमीच्या पारंपरिक समजुतींना थेट आव्हान देतो. आणि या प्रश्नाचं शास्त्रीय उत्तर ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, कारण उत्तर आहे दोन्ही. आता तुम्ही म्हणाल, हे कसं काय शक्य आहे? नांगरणी मातीला मारते की जिवंत करते? याच कोड्यामागचं खरं विज्ञान आता आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा आपण शेतात प्रत्यक्ष नांगर चालवतो तेव्हा जमिनीखाली नेमकं काय घडत असतं? नांगरणीमुळे माती थेट भौतिक आणि रासायनिक बदल होतात. माती उलटली की तिथे ऑक्सिजनचं प्रमाण अगदी झपाट्याने वाढतं. पण त्याचवेळी जमिनीतील तो मौल्यवान ओलावा कमी होऊ लागतो. सूर्यप्रकाश मातीच्या आत खोलवर पोचतो आणि वरचे सेंद्रिय पदार्थ खाली मिसळले जातात. या सगळ्या प्रक्रियेतून मातीमध्ये एका पूर्णपणे नवीन वातावरणाची निर्मिती होते आणि याचा थेट परिणाम आपल्या जमिनीतल्या सूक्ष्मजीवांवर होत असतो. आता आपण थोडा वेळ थांबूया आणि आपल्या स्वतःच्या शेताची परिस्थिती जरा तपासून पाहूया. उन्हाळ्यात तुमच्या शेतातील मातीची अक्षरशः धूळ होतीये का? किंवा शेतात टाकलेलं शेणखत आणि सेंद्रिय पदार्थ लवकर कुजत नाहीयेत का? बरं, हे कशाचं लक्षण आहे? हे प्रश्न आपल्या मातीचं आरोग्य, तिची तग धरण्याची क्षमता आणि जैविक क्रियाशीलतेचं निदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर याचं उत्तर हो असेल तर समजून जा, मातीतील सूक्ष्मजीवांचे चक्र कुठेतरी बिघडलेलं आहे. जेव्हा आपण मातीची गरजेपेक्षा जास्त मशागत करतो ना, तेव्हा नेमकं काय घडतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. वारंवार आणि खूप खोल नांगरणी केल्यामुळे जमिनीचा ओलावा अत्यंत वेगाने नष्ट होतो. विशेषतः आपल्याकडच्या कोरड्या आणि उष्ण हवामानात माती खूप तापल्यामुळे उष्णतेला संवेदनशील असणारे आपले उपयुक्त जीवाणू बिचारे तग धरू शकत नाहीत आणि मरण पावतात. थोडक्यात सांगायचं तर अतिमशागतीमुळे मातीची नैसर्गिक आणि जिवंत रचना, ज्याला आपण सॉइल स्ट्रक्चर म्हणतो, ते पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. हे सगळं एका प्रातिनिधिक शेताच्या उदाहरणावरून अधिक स्पष्ट होईल. काही वर्षांपूर्वी सतत खोल नांगरणी केल्यामुळे माती अत्यंत कोरडी आणि निर्जीव झाली होती. पण जेव्हा संक्रमण काळात कमीत कमी मशागतीचा म्हणजेच मिनिमम टिलेजचा मार्ग स्वीकारला गेला, तेव्हा मातीत अक्षरशः जीव परतू लागला आणि आज नैसर्गिक शेतीच्या तत्वांचा अवलंब केल्यानं मातीचं आरोग्य पूर्णपणे सुधारलं आहे. हा प्रवास आपल्याला दाखवतो की चुकीच्या पद्धतींमधून बाहेर पडून मातीला पुन्हा कसं जिवंत करता येतं. तर इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पारंपरिक पद्धती आणि नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन यात नेमका फरक काय? एका बाजूला आपली जुनी पारंपरिक खोल नांगरणी आहे, जिच्यामुळे जमिनीतील पाण्याचा प्रचंड ऱ्हास होतो आणि मातीचा पोत बिघडतो. तर दुसऱ्या बाजूला किमान मशागत आहे. किमान मशागतीमध्ये मातीतील ऑक्सिजनची पातळी अगदी संतुलित राहते आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटनही अत्यंत उत्तम प्रकारे होऊन माती खऱ्या अर्थाने सुपीक बनते. इथे आपण शेतीतल्या एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाबद्दल बोलणार आहोत, ॲरोबिक जीवाणू. आता हे काय आहेत? तर हे असे जीवाणू आहेत ज्यांना जगण्यासाठी आणि वाढण्यासाठी ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता असते. हे सूक्ष्मजीव म्हणजे कोणत्याही निरोगी आणि उत्पादनक्षम शेती व्यवस्थेचे खरे नायक आहेत. ते सेंद्रिय पदार्थांचे वेगाने विघटन करतात आणि पिकांना लागणारी सर्व आवश्यक पोषक द्रव्ये तयार करण्याचं मोलाचं काम करतात. तुम्हाला माहितीये, एका मूठभर निरोगी मातीत पृथ्वीवरील एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त सूक्ष्मजीव असू शकतात. कमाल आहे ना? आता स्वाभाविकपणे प्रश्न असा पडतो की या उपयुक्त एरोबिक जीवाणूंची संख्या कशी वाढवायची. याचं एक अगदी सोपं 3 टप्प्यांचं वैज्ञानिक सूत्र आहे. पहिलं म्हणजे हलक्या नांगरणीतून त्यांना आवश्यक तो ऑक्सिजन पुरवणं. दुसरं म्हणजे त्यांचा जीव वाचवण्यासाठी मातीत ओलावा टिकवून ठेवणं. आणि तिसरं, त्यांना खाद्य म्हणून शेणखत किंवा जीवामृत मोठ्या प्रमाणावर देणं. हे सूत्र वापरलं तर जमिनीतील जीवाणूंची संख्या आणि त्यांची भूक प्रचंड वेगाने वाढते. पण बघा, विज्ञानात केवळ योग्य पद्धती माहिती असणं पुरेसं नसतं. या पद्धतींचा प्रत्यक्ष वापर करण्याची योग्य वेळ कोणती, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जर वेळ चुकली तर उत्तम तंत्रज्ञान आणि खते वापरूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. मशागत आणि खत व्यवस्थापनाची वेळ ही त्या पद्धती इतकीच किंबहुना थोडी जास्तच महत्त्वाची असते. हे मशागतीचं एक अत्यंत अचूक आणि व्यावहारिक वेळापत्रक आहे. हे नीट समजून घ्या. पावसाळ्यापूर्वी जेव्हा माती तयार करायची असते तेव्हा फक्त एकदा खोल नांगरणी करणे योग्य ठरते.
मात्र पावसाळ्यानंतर जमिनीला फक्त हलक्या कुळवणीची गरज असते आणि नेमक्याच त्याच वेळी सेंद्रिय द्रवखते किंवा जीवामृत मातीत मिसळणे सर्वात फायदेशीर ठरते. आणि उन्हाळा, कोरड्या उन्हाळ्यात नांगरणी काटेकोरपणे टाळलीच पाहिजे. तिथे सर्व लक्ष फक्त ओलावा टिकवण्यावर दिले पाहिजे. हे वेळापत्रक पाळले तर मातीचं चक्र कधीच बिघडणार नाही. हे सर्व समजून घेतल्यानंतर आजचे आधुनिक कृषी विज्ञान आणि नैसर्गिक शेतीची तत्वे एकाच दिशेने कशी वाटचाल करत आहेत हे अगदी स्पष्ट होतं. ट्रॅक्टर आणि यंत्रांच्या अफाट शक्तीचा वापर करून मातीची मोडतोड करण्यापेक्षा मातीच्या नैसर्गिक रचनेचं संरक्षण करण्यावर आता जगभर भर दिला जातोय. किमान मशागत आणि नो-टिल म्हणजेच मशागत विरहित पद्धतींचा अवलंब करून आपण मातीतील सूक्ष्मजीवांचा जैविक समतोल अतिशय उत्तम प्रकारे साधू शकतो. हा एक आकडा कायम लक्षात ठेवा. 2. वर्षातून जास्तीत जास्त 1 किंवा 2 वेळा केलेली योग्य नांगरणी जमिनीसाठी फायदेशीर ठरू शकते. पण यापेक्षा जास्त वेळा जर आपण नांगर चालवला तर तो मातीतील सूक्ष्मजीवांची आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची संपूर्ण परिसंस्था कायमची नष्ट करण्याचा धोका निर्माण करतो. अतिरेक हा नेहमीच हानिकारक असतो, हेच कृषी विज्ञान आपल्याला वारंवार सांगतं. आता आठवा, सुरुवातीला आपण जो एक कूट प्रश्न विचारला होता त्याचं अंतिम आणि शास्त्रीय उत्तर या एका वाक्यात सामावलेलं आहे. नांगरणीमुळे जीवाणू मरतात हा समज पूर्णपणे चुकीचा नाहीये, विशेषतः जेव्हा ती अयोग्य वेळी आणि गरजेपेक्षा जास्त होते. परंतु आपण आता ज्या वैज्ञानिक पद्धती पाहिल्या त्यानुसार जर योग्य नांगरणी केली तर तेच जीवाणू झपाट्याने वाढतात, हेही एक त्रिवार सत्य आहे. आणि इथे आपण शेवटच्या टप्प्यावर येतो. मित्रांनो, शेती करणे म्हणजे केवळ बी पेरणे आणि पीक कापणे नव्हे. सेंद्रिय घटक, ओलावा, ऑक्सिजन आणि मशागत या सर्वांचा एक अतिशय नाजूक समतोल साधणे म्हणजेच खरी शेती. आता खरा प्रश्न हा आहे की आपण आपली माती उन्हाळ्यात धूळ बनवणार आहोत की एक समृद्ध, जिवंत परिसंस्था म्हणून फुलवणार आहोत? आपल्या मातीला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्यासाठी आपण आजपासून कोणत्या बदल करणार आहात? विचार नक्की करा.